डॉक्टर तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करा, मी तुमचे पै देतो. हे पहा डॉक्टर मानसी माझ्याशी बोलले, पण आम्हालाही काही मर्यादा आहेत ना, त्या आम्ही नाही तोडू शकत. तुम्ही प्लीज माझ्या जागी राहून विचार करा ना. माणुसकीच्या नात्याने माझी तुम्हाला पूर्ण सहानुभूती आहे, पण म्हणून तुम्ही जे करायला सांगताय ते मी नाही करू शकत. हे पहा, अशाच अनेक केसेस येत असतात ना आमच्याकडे रोज. सगळ्यांना तर मदत करणं शक्य नाही आहे आम्हाला. प्लीज बी प्रॅक्टिकल. आमच्या बाजूने विचार करा थोडा. हे पहा, तुम्ही जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सुरू होऊ शकत नाही. पण डॉक्टर तुम्हीच म्हणाला होतात ना, दुपारपर्यंत वेळ निघून गेली आणि मग ऑपरेशन झालं नाही तर त्यांच्या जीवाला बरं वाईट. आय कांट हेल्प इट. मी माझी पोझिशन आधीच क्लिअर केली तुम्हाला. You deserve this, Sameer. You get what you give. मला डिच केलंस, आज डेस्टिनी तुला डिच करते. तू इथे कशाला आलीस? मजा बघायला आले तुझी. काल माझात माझ्यासमोर पेपर्स फाडले ना, आज तोच माज उतरताना पाहायचा आहे मला, जेव्हा तू तुझ्या बायकोचं डेथ सर्टिफिकेट घेशील. राजश्री, सॉरी, पण तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा, नाही तर मला माहित नाही मी काय करेन. धमकी नको देऊस मला. धमकी नाहीये राजसी, प्लीज आत्ता हे सगळं नकोय. समीर, आता कशी तब्येत आहे मिसेसची? क्रिटिकल आहे. ऑपरेशनसाठी पैसे पाहिजेत, पण त्याची सोय अजून. त्याची व्यवस्था झाली आहे. म्हणजे समीर, गेले काही वर्ष सिस्टम ज्या गुन्हेगारांच्या मागे होती ना, ते तुझ्यामुळे पकडले गेलेत. अरे, एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट तुझ्यामुळे पकडलं गेलंय. त्यामुळे सरकारकडून तुला 20 लाखाचं बक्षीस घोषित झालंय. तोष काय बोलतोस? खरं आहे? हो, खरंय. अहो, करोडोंची उलाढाल असलेलं हे रॅकेट होतं, त्यामुळे ही रक्कम बक्षीस म्हणून ठेवली होती आणि यावर तुमचाच अधिकार आहे. सगळी देवाची कृपा. पण इन्स्पेक्टर साहेब, ते पैसे मिळायला वेळ लागेल ना. मला आत्ता पैशाची गरज आहे. थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्ही काळजी करू नका. मी आणि माझे सिनियर्स हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट बरोबर बोलून घेतो. तुमची गॅरंटी आम्ही घेतो. डॉक्टर लगेच ऑपरेशनची प्रोसेस सुरू करतील. ती प्रोसेस सुरू झाली की आमच्या सिस्टममधून लगेच हॉस्पिटलला पैसे ट्रान्सफर होतील. मी डॉक्टरांशी बोलतो. डॉक्टर, काही फॉर्मॅलिटीज आम्ही कंप्लीट करतोय. तुम्ही लगेच ऑपरेशनला सुरुवात करा. शुअर. या.
केलं एका रात्री. मला खरं खरं सांगा, समीर नीट आहे ना? नीट आहे ना समीर? हो मम्मी, ब्रो ओके आता. किती सगळं भयंकर आहे. देवाचीच कृपा ना, पोलीस तिथे वेळेत पोहोचले नाही तर मी मला कल्पना नाही करवत. मला कल्पना नाही करवत. नीलांबरी, देवाची कृपा आहेच, पण ऐन वेळी आशुतोष धावले मदतीला हे विसरून चालणार नाही. देव तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रत्यंतर देतोय, जाणीव करून देतोय. या घरची सून आणि जावई दोघही चांगले, त्यांची कदर करा हे पुन्हा पुन्हा सांगतोय. तरी अजूनही तुम्हा दोघींना शहाणं व्हायचं नसेल ना, तर तुमच्या नशिबाचे मानकरी तुम्हीच. पप्पा पप्पा मला मला कळत आहे तुम्हाला काय टेन्शन आलंय. सगळे मार्ग बंद झालेत आणि आता वहिनीच्या ऑपरेशनचा खर्च कसा उभा राहणार आहे त्याचं उत्तर कोणाकडेच नाही आता पप्पा. आता कमी का प्रयत्न केले आपल्या समीरने? अजून काय करायला पाहिजे? आता त्या पोरीच्याच नशिबात नसेल तर नशिबाच्या गोष्टी करू नकोस नीलांबरी. त्या मुलीचं नशीब तुझ्या मुलाच्या नशिबाबरोबर जोडलं गेलेलं आहे, विसरू नकोस. पैसे नसतील मिळाले अजून, पण माझ्या समीरची कर्म आणि प्रयत्न 100 नम्री आहेत. आणि नवऱ्याच्या चांगल्या वाईट कर्माची सावली बायकोवर पडत असते. आणि माझा समीर कायम चांगलाच वागत आलाय, तेव्हा त्याची पुण्याई अर्पिताच्या पाठीशी उभी राहील याची मला खात्री आहे. मी अजूनही धीर सोडलेला नाहीये. काहीतरी चमत्कार होईल, सगळं नीट होईल. अर्पिता मॅडम, तुमच्या हक्काचं जे आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे. बाबा म्हणतात. कळलं. बाबा म्हणतात की तू आणि समीर तुम्ही बेस्ट टीम आहात. तुम्ही म्हणाला होतात ना, या घरातल्या माझ्या हक्काच्या गोष्टी मी घेऊन जाऊ शकते म्हणून. मग मला माझी हक्काची सासू, हक्काचे सासरे, हक्काचा दीर, हक्काची नणंद आणि हक्काचा भाचा हे सगळे हवेत. मी गेल्यावर मला मिस करायला रे.
ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. शी इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर नाव. थोड्याच वेळात आम्ही त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करू. अर्पिता मॅडम बरं झालं तर परत आपल्यात येणार आहेत. अर्पिता मॅडम बरं निकी तुझी ती बरी झाली. अर्पिता मॅडम बरं झालं त्या परत आपल्यात येणार आहेत आता. बाबा बाबा तुम्ही ऐकलं डॉक्टर काय म्हणाले? तुमची मुलगी सुखरूप आहे बाबा. अर्पिता मॅडम बऱ्या झाल्या. हो काय बाबा? जावई बाबू, मी देव कधी पाहिला नाही हो, पण आज तुमच्या रूपानं मला देव भेटला. बाबा मी तुम्हाला खरं सांगू का, मी ना सगळी आशा सोडली होती. हतबल झालो होतो, हिम्मत हारलो होतो मी. माझी अर्पिता आता पुन्हा मला कधी दिसणार नाही अशी मी स्वतःच्या मनाची समजूत घातली. पण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या लेकीची साथ सोडली नाही. ओ जावई बापू, अजून किती कर्ज करणार तू आमच्यावर? हा? अर्पिता मॅडम बरं झालं ते. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. सगळं ठीक आहे ना आता? तू रिलॅक्स कर थोडं ब्रो. हा, तू असं भेटणार आहेस वहिनीला? तिला आवडेल तुला असं बघून. तू फ्रेश होऊन घे, मी कपडे आणलेत, चेंज करून घे आणि काहीतरी खाऊन घे प्लीज. हा, शी इज परफेक्टली फाईन नाव. आणि सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत. कुठच्याही क्षणी शुद्ध येईल आता त्यांना. मी थांबू हो हो हो, जरूर. नर्स, शेवटी हरवलत ना माझ्या नशिबाला. माझं नशीब माझ्यासाठी मरण घेऊन आलं होतं, पण तुम्ही त्याला जिंकू दिलं नाही. मी आता डोळे मिटून पडले होते ना, तेव्हा मी पाठमोर बघितलं माझ्या मरणाला जाताना, आणि त्याला चिडवून पण दाखवलं. असं त्रास दिला ना मी.
हो, खूप त्रास दिला तुम्ही. पण तुम्ही काळजी करू नका. याचं सकट हे सगळं वसूल करणार आहे मी. तुम्ही बघा, एक दिवस मी तुमच्या जागी इथे असेल आणि तुम्ही माझी समीर, पुन्हा असं काय बोलायचं नाही हं? मग तुम्ही पुन्हा अशी वेळ येऊ द्यायची नाही. भैया नमस्कार. झाली बापाची परीक्षा बघून झाली हं? लहान असल्यापासून कधी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाहीस, कधी कुणाला दुखावलं नाहीस हं? आणि यावेळी मात्र बाबा, तुम्ही रडू नका ना. तुम्ही रडलात तर मी पण. बाळा हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ डोळे पुसले डोळे पुसले मी हा. तू पण नाही रडायचं हा. हे बघ बाळा, मला ना तुझ्या डोळ्यात अश्रू नकोत, वेदना नकोत, काही नको बाळा हा. ही वेळ पुन्हा येऊ नये नाही म्हणून हा बाप तुझ्यासाठी स्वतःची सगळी पुण्याई पणाला लावेल बघ. मला ना अर्पिता कायम तुला असं सुखात समाधानात हा? आणि असं असं हसताना बघायचंय हा? निकू, अगं तू का रडतेस? मी ठीक आहे आता. दी, तुला खूप त्रास सहन करावा लागलाय ना. थोडासा त्रास झाला, पण मला माहित आहे ना तुम्ही सगळे आहात माझ्या बरोबर. तुम्ही मला काही होऊ देणार नाही. तुम्ही सगळे ना माझी ताकद आहात. आपण आता जर मी कोणाच्या डोळ्यात पाणी बघितलं ना तर मला त्रास होईल. चालणार आहे का? नाही नाही. आशुतोष दादा, वहिनी बरं वाटतंय का आता? पण मला आता घरी जायचंय. मग घरी जायचंय. या पांढऱ्या भिंतींचा कंटाळा आलाय. घरी घेऊन चला ना मला. तेही होईल लवकरात लवकर. मग प्रतीक, कॅरम सोडा इकडे. अजित काका खाली या, खाली या. हा, आलो आलो. ये लवकर बाहेर. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. काय रे सलील, काय झालं एवढं? अर्पिताबद्दल चांगली बातमी आणलीस की काय? म्हणजे काय? दे इकडे, वाटते मी. होय ग कांचन, अर्पिताचं ऑपरेशन अगदी यशस्वी झालं.
माझ्या देवी आईच्या कृपेनं जीवावरचा धोका टळला बघ. सलील, सगळ्यांना पेढे वाट. केवढा आनंद झाला बघ सगळ्यांना. बरं झालं रे बाबा, देवीची माझ्या कृपा झाली. पहिले तू घे. हे घ्या पेढे घ्या आजी, हे घ्या पेढे. खरंच देवाची कृपा झाली खरंय खरंय. अजित काका, हे घ्या. काय रे सलील? हा? पैशाचा बंदोबस्त कसा काय झाला? हो, ती तर मोठी ड्रामॅटिक स्टोरी आहे. हे जिग्ने झाले. त्याचं काय झालं की ब्रोनी ठरवलं किडनी डोनेट करायची. अरे बाबा. हा. आणि या सगळ्याचं बक्षीस म्हणून गव्हर्नमेंट कडनं 20 लाख रुपये मिळाले. आई, म्हणजे सरकारने पैसे दिले, अर्पिताचं ऑपरेशन नीट झालं, हे सगळं ठीक आहे, पण सरकारने जरा कंजूसपणाच केला ना. थोडे जास्त पैसे दिले असते तर काय झालं असतं? नाहीतर काय, आपल्या पोरानं इतकं जीवावर खेळून त्या गुंडाला पकडून दिलं. सरकारने काय केलं? जरा 4-5 लाख वाढवून दिले असते, काय बिघडलं असतं का सरकारचं? देण्याची दानत नाही ग. घे. कसं आहे, आपण कितीही आणि काहीही मागितलं ना तरी देव आपल्याला तेवढंच देतो जेवढं आपल्या गरजेचं आहे. आणि फुकटात मिळालेलं तसंही पचनी पडत नाही. आपली मोठी नड भागली ना, त्यासाठी समाधान मान आणि देवाचे आभार मान. आजी, आता अर्पिता बरी आहे ना? तुम्हाला गावाला किती महत्वाची कामं असतात. घोर लावून घेऊ नकोस, जाणार आहे मी. एकदा अर्पिताला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटणार आणि तिथूनच जाणार. हा, परत कशाला भेटायचंय? तुझ्या बायकोच्या डोळ्यात भारी खोपते मी, पण मी काय तिला दाद देत नाही. घे का. अर्पिता आता काही दिवसांनी घरी येईल. तिची नीट व्यवस्था होईल असं बघ, नाहीतर मला परत यावं लागेल. नाही नाही, नको. म्हणजे मी सगळं व्यवस्थित करेन, नीट काळजी घेईन. तुम्ही परत येऊ नका. गावची महत्वाची कामं सोडून ये जा जा दगदग होईल ना उगाचच. बरोबर आहे, बरोबर आहे. ओठात एक आणि मनात एक. इथे भेटलात, वर भेटू नका. हा, मला तरी कुठे भेटायची हौस आहे. हा? परत या म्हणाली. देवी आई, माझ्या पोरीला वाचवलंच बाई. आता तिला लवकर घरी घेऊन ये. हा, काय करताय तुम्ही? औषधाची वेळ झाली तुमची. मला नको औषध. अहो, ते खरंच खूप. हो. ये सिस्टर, काय झालं? काही झालं नाही, मी औषध देण्यासाठीच आले होते. द्या तुम्ही. घ्या अर्पिता मॅडम, नको ना. लवकर बरं व्हायचंय की नाही आपल्याला? हा, घ्या.
हे बघा थोडस एकच चमचा घ्यायचा आहे. मी नंतर पिते. नाही आता वेळ झाली की नाही औषध घ्यायची. घ्या पटकन चला, कसं नाही तर मी दिसतंय? बोलणार नाही. किती कडू आहे. तुम्ही आधीपासूनच आणून ठेवलेलं चॉकलेट. मला माहिती आहे ना तुम्हाला आयुष्यात कुठल्याही प्रकारचा कडवटपणा आवडत नाही, म्हणून तुमचं तोंड गोड करण्यासाठी आधीपासूनच आणून ठेवलं होतं. माझ्या आयुष्यातला खरा गोडवा तर तुम्ही आहात समीर. तू बरी झालीस आणि आम्हाला जग जिंकल्याचा आनंद झाला. अगं घरचे तर घरचे, चाळीतले पण सगळे भारी आनंदात आहेत. तू सुखरूप राहा ग बाई. तुझं सुखरूप राहणं घरासाठी आणि समीरसाठी अत्यंत गरजेचं आहे. समीरचा तर तू श्वासच आहेस. ऐकशील ना म्हातारीचं इतकं. तुझ्यासारख्या चांगल्या मुलीला कोणाची नजर लागली मला माहित नाही, पण आता मी तुझी दृष्ट काढलीये. समीर, नीलांबरीला पण सांगितलंय, हिला घरात घेताना लक्षात तुझ्या राहिलं नाही राहिलं तरी तिची नजर काढायची आणि नीलांबरीच्या लक्षात आणून देण्याचं काम तुझं आहे. आजी, तुम्ही असाल ना आठवण करून द्यायला? नाही रे बाळा, मला आता निघायला हवं. येते मी, गावाला जाते. हा, मी सांभाळून राहतो. सलील येतोय ना मला सोडायला. आजी, थांबा ना थोडे दिवस. अरे बाळा, आता पौर्णिमा जवळ येते आणि या महिन्याची पौर्णिमा विशेष आहे. वटपौर्णिमा. देवळात मला हजर असायला हवं. तुझी पण ही पहिली वटपौर्णिमा आहे, हो ना? माझा आशीर्वाद आहे हो तुला. अर्पिता, मी तुला एक गोष्ट सांगितलेली आहे, आठवतंय ना तुला? तुला घर सांभाळायचं आहे. असं हे झोपून राहून चालणार नाही. लवकर बरी हो. हा, आता मी निघते, पण पुढच्या वेळेस तुला भेटायला येईन ना, तेव्हा घराच्या दारात हसत मुखाने तू उभी असायला हवीस. काय राहील ना लक्षात? तुमच्या नात्याला कोणाचीही दृष्ट लागू नये, हीच प्रार्थना आहे माझी. येते बाळ. चल सलील. हा.
काय अर्पिता, कसं वाटतंय? बरी काही त्रास नाही ना? चांगली रिकव्हरी. दी जीजू के प्यार का असर ना. अगं हे होईल बरं थोड्याच दिवसात. औषधं वेळेवर घेतेस ना? हो, त्यांचे मिस्टर देतात ना त्यांना वेळेत औषध. आग जीभ बाहेर. समीर, मी खाल्लंच तू माझ्या हाताने. मी भरवतो ना. मी अर्पिता मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला माझ्या हाताने भरवलं की माझं पोट भरतं. आता तुम्हाला उपाशी ठेवायचं आहे मला, नाही ना? आवडली का? आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी, सुखात भिजता चिंब कुणाचा हात असावा हाती. स्वप्न पडावे गोड
सगळे रिपोर्ट उत्तम आहेत त्यामुळे तुम्ही आज तिला घरी घेऊन जाऊ शकता. बाकीचं बिल सोबती फाउंडेशनने भरलंय. तुम्ही आता डिस्चार्ज फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. चला. अर्पिता मॅडम, ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होतात ना, तो क्षण आलाय. चला जायचं आपल्या घरी. देवा, आज माझ्या अर्पिताला डिस्चार्ज मिळतोय. सगळी तुझीच कृपा. माझ्या लेकीकडे लक्ष असू दे आणि यापुढे ना माझ्या अर्पिताच्या आयुष्यात कुठलाही जीवघेणा प्रसंग, कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. आज अर्पिता घरी येणार आहे आणि ती घरी आली की तिच्या घरी जाऊन मी तिला भेटणार आहे. हं? तुम्ही दोघे आलात तर फार बरं होईल, म्हणजे अर्पिताला बरं वाटेल. कल्याणी टोप दे. कल्याणी, बाबा, अर्पिता बरी झाली ही आनंदाची गोष्ट आहे, पण आज आपल्याला बिल्डरच्या ऑफिसला जायचंय. त्या रिडेव्हलपमेंटच्या लिस्टमध्ये आपलं नाव नाहीये त्या संदर्भात बोलायला, आणि तो आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ते लक्षात आहे माझ्या. अर्पिताला भेटून आपण परस्पर जाऊ ना मग. बाबा, त्या लिस्टमध्ये नावं नसलेली ना साईडली 2-4 माणसं येणार आहेत तिथे. आपला नंबर लवकर लागायला हवा असेल तर कुणीतरी लवकर जायला हवं ना. मी असं करते, मी बिल्डरच्या ऑफिसला जाते, तुम्ही अर्पिताला भेटून या. थोडक्यात काय तर तुम्ही दोघेही येणार नाही. ठीक आहे, नचिकेतला विचारतो मी, तो आला तर ठीक, नाहीतर एकटा जाईन मी. पाणी